पतीला वाचवण्यासाठी 8 लाखांचे कर्ज काढून एअर ॲम्ब्युलन्स केली बुक. दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच वाटेत काळाचा घाला. 7 जणांचा मृत्यू. रांचीहून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या एका एअर ॲम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत विमानातील सर्व 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून यात एका अशा जोडप्याचा अंत झाला आहे ज्यांनी हे विमान भाड्याने घेण्यासाठी आपली जमापुंजी पणाला लावली होती. पतीच्या उपचारासाठी पत्नीने तब्बल 8 लाखांचे कर्ज उभारले होते, परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की झारखंडमधील चांदवा गावात वास्तव्यास असणारे 41 वर्षीय संजय कुमार यांचा हॉटेलचा व्यवसाय होता. गेल्या सोमवारी त्यांच्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ज्यामध्ये संजय कुमार हे गंभीररित्या भाजले गेले होते. त्यांच्यावर सुरुवातीला स्थानिक ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी नवी दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. पतीचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दिल्लीला जाण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची गरज असल्याने कुटुंबियांनी त्यासाठी लागणारी मोठी रक्कम उभी करण्यासाठी आपली मालमत्ता आणि जमीन विकली, तसेच नातेवाईकांकडूनही पैसे उसने घेतले. अशा प्रकारे मोठ्या कष्टाने 8 लाख रुपयांचे कर्ज काढून त्यांनी रेडबर्ड एअरवेज या दिल्ली स्थित चार्टर सेवा देणाऱ्या कंपनीचे बीचक्राफ्ट C-90 हे विमान भाड्याने घेतले. सोमवारी सायंकाळी 7:11 या एअर ॲम्ब्युलन्सने रांची विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर अवघ्या 23 मिनिटातच या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि हे विमान अपघाताचे बळी ठरले. सुरुवातीला या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, परंतु नंतर विमानातील सर्व 7ही जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पतीला नवीन आयुष्य मिळेल या आशेने निघालेल्या पत्नीचा आणि स्वतः पतीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.